नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजचे जे फॉर्मॅट्स आहेत ते कसे प्रिपेअर करायचे ते मी समजून सांगितले होते. होप तुम्ही वहीमध्ये ते ड्रॉ केले असतील. मी बोर्डवर पण ते घेईल तेव्हा माझ्याबरोबर आणखीन काही वेगळे इलिस्ट्रेशन्स आपण करणार आहोत. थेअरीचा काही जो पार्ट आहे तो बघूया. पेज नंबर 254 त्याच्यावर टाइप्स ऑफ ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे ड्रॉई जेव्हा बिल ऑफ एक्सचेंजवर सही करतो की याच्यामध्ये लिहिलेल्या कंडिशन्स आणि याच्यामध्ये लिहिलेल्या अटी मला मान्य आहेत आणि खाली ॲक्सेप्टेड लिहून सही करतात, तारीख असते, तेव्हा ते बिल ॲक्सेप्ट झालं असं म्हणतात. पण फक्त बिल ॲक्सेप्ट करून चालत नाही, तर त्याचे काही वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत की कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये त्या ॲक्सेप्ट केले जातात. आपण ते बघूया. टाइप्स ऑफ ॲक्सेप्टन्स. याचा काही थेअरी पार्ट तुम्हाला पेपरला नसणार आहे, पण फॉर्मॅट प्रिपेअर करताना एखाद्या वेळेस अशी कंडिशन येऊ शकते. टाइप्स ऑफ ॲक्सेप्टन्स. कोणत्या कोणत्या पद्धतीचे ॲक्सेप्टन्स आहेत बघा. जनरल ॲक्सेप्टन्स. जनरल ॲक्सेप्टन्स बिल जे आहे, बिल ऑफ एक्सचेंज प्रिपेअर करताना त्याच्यामध्ये जेव्हा कोणतीही अट लिहिलेली नसते किंवा जो कंटेंट लिहिलेला आहे तो ड्रॉवर आणि ड्रॉई दोघांनाही मान्य आहे, विना शर्त विना अट त्यांना त्या कंडिशन्स मान्य आहेत, तेव्हा तो असणार आहे जनरल ॲक्सेप्टन्स. बघा. जनरल ॲक्सेप्टन्स व्हेन the drawee accepts the draft without any charge or condition, it is called as general acceptance. आलं लक्षात? त्याला बॉक्स करा, अंडरलाईन करा. लिहायचं वगैरे नाही आहे, फक्त माहितीसाठी असू द्या. when the drawee accepts the draft without any charge or condition, it is called as general acceptance. It is also known as unconditional acceptance. सेकंड टाईप आहे पहा, त्याच्यामध्ये क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. क्वालिफाईड म्हणजे जेव्हा बिल ऑफ एक्सचेंज प्रिपेअर केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ड्रॉईकडून काही कंडिशन्स टाकल्या जातात आणि ड्रॉवरलाही त्या कंडिशन्स मान्य असतात. मग त्या कोणत्या कंडिशन्स आहेत त्याचेही काही सब पार्ट्स आहेत पहा. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्सच्या खाली त्यांनी एकूण 5 टाईप्स सांगितलेत की कोणत्या कोणत्या कंडिशन्स ते टाकू शकतात बिल ॲक्सेप्ट करताना. आपण टर्न बाय टर्न बघूया. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स वेन ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल विथ सर्टन क्वालिफिकेशन टू द ऑर्डर ऑफ द ड्रॉवर, इट इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. वेन ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल विथ सर्टन क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन मीन्स कंडिशन, काही अटी ज्या ड्रॉवरनी टाकलेल्या आहेत आणि त्या ड्रॉईला मान्य कराव्या लागतात, तेव्हा तो असणार आहे क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. वेन ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल विथ सर्टन क्वालिफिकेशन टू द ऑर्डर ऑफ ड्रॉवर, इट इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. आता या क्वालिफाईड ॲक्सेप्टन्सचे एकूण 5 पॉईंट्स आहेत पहा. 5 त्यांनी प्रकार केलेत की कोणत्या कोणत्या पद्धतीने ते क्वालिफाय करता येऊ शकतं. फर्स्ट, क्वालिफाईड ॲज टू टाईम. वेळेची काही कंडिशन त्याच्यामध्ये टाकलेली असू शकते. बघा काय म्हणतायत. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. फर्स्ट वन आहे क्वालिफाईड ॲज टू द टाईम. वेन ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल सब्जेक्ट टू चेंज इन टेनर और टर्म ऑफ बिल. म्हणजे ड्रॉवर म्हणत असेल की तुम्ही मला 2 महिन्यांनी बिलाचे पैसे द्या, पण ड्रॉई काय म्हणते, मला 2 महिने नाही, मला 3 महिन्याची मुदत हवी. आणि या 3 महिन्याला जेव्हा ड्रॉवर तयार होतो तेव्हा तो कुठला असणार आहे, क्वालिफाईड ॲज टू टाईम. वेन ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल सब्जेक्ट टू चेंज इन द टेनर और टर्म ऑफ बिल is known as qualified acceptance as to time. सेकंड आहे पहा क्वालिफाईड ॲज टू प्लेस. ठिकाण किंवा एका ठराविक ठिकाणीच बिल द्या असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं
असू शकतं. When the drawing mentions that the bill will be payable at a particular place only, it is known as qualified acceptance as to the place. म्हणजे जिथं त्यांचा व्यवहार झाला आहे तिथं नसून वेगळ्याच ठिकाणी जर ड्रॉवरला पैसे हवे असतील तर ते तसं त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतात. क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट हा थोडासा तुम्हाला आणखी करण्यासाठी हा पॉईंट येऊ शकतो किंवा अशा पद्धतीचा ड्राफ्ट तुम्हाला काढायला येऊ शकतो जास्तीत जास्त. बघा काय आहे, क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट. When the drawee accepts the bill for the part of the amount of bill is known as qualified as to the amount. Part amount of the bill. आता हा काय प्रकार आहे, म्हणजे समजा ड्रॉवर आणि ड्रॉईमध्ये 10,000चं डील झालं आहे आणि ड्रॉईकडे आत्ता 10,000 द्यायला नाही आहेत. त्यांनी बिल प्रिपेअर केलं, त्यांनी फॉर्मॅट प्रिपेअर केला 10,000साठी ड्रॉवरने. पण ड्रॉई काय म्हणला, माझ्याकडे आत्ता इमिजिएट 10,000 नाहीत, मी 7,000 देऊ शकतो. आणि त्या 7,000 देण्याच्या कंडिशनला जर ड्रॉवरने मान्यता दिली तर तो असणार आहे क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट. म्हणजे व्यवहार वेगळ्या अमाऊंटचा असू शकतो आणि बिल ॲक्सेप्टेडमध्ये वेगळी अमाऊंट येऊ शकते. जेव्हा आपण फॉर्मॅट प्रिपेअर करू तेव्हा मी अशा पद्धतीचे इलिस्ट्रेशन पण घेईन. क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट वेन द ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल फॉर द पार्ट अमाऊंट ऑफ द बिल इज नोन ॲज क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट. मी तुम्हाला उदाहरण पण दाखवते ह्याचं, म्हणजे तुम्हाला लगेचच तो जो पॉईंट आहे तो क्लिअर होऊन जाईल. हे बघा, पेज नंबर 258वर बिल ऑफ एक्सचेंज प्रिपेअर करताना बघा क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट आहे. पहा, क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट. बिलाचा व्यवहार किती अमाऊंटचा झाला आहे बघा, 18,750, 18,750. म्हणजे इथं पण 18,750च येणार आहेत. पण बिल त्यांनी ॲक्सेप्ट किती अमाऊंटला केलं आहे पहा, 15,000. की आत्ता माझ्याकडे द्यायला एवढे पैसे नाही आहेत, पण मी त्यापैकी 15,000 आत्ता देऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड क्वालिफाईड फॉर द अमाऊंट. आलं लक्षात? म्हणून मी तुम्हाला ते लगेचच उदाहरण दाखवलं, तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात म्हणून. क्वालिफाईड ॲज टू द अमाऊंट वेन द ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल फॉर part amount of the bill is known as qualified as to the amount. नेक्स्ट आहे पहा, पेज नंबर 255वर फोर्थ पॉईंट आहे, क्वालिफाईड ॲज टू द पार्टी. वेन द ड्रॉई इज नॉट रेडी टू पे द अमाऊंट ऑफ बिल टू द पेई नेम्ड इन द बिल इट इज नोन ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स टू द पार्टी. ड्रॉवरने एखाद्या वेळेस बिल तयार करताना सांगितलं की माझ्याऐवजी तू पेईला पैसे दे, पण त्या कंडिशनला सुद्धा ड्रॉवी तयार नसेल तर तो जो फॉर्मॅट आहे किंवा ते जे बिल आहे दॅट इज कॉल्ड क्वालिफाईड ॲज टू द पार्टी. वेन द ड्रॉई इज नॉट रेडी टू पे द अमाऊंट ऑफ बिल टू द पेई नेम्ड इन द बिल इट इज नोन ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू द पार्टी. क्वालिफाईड ॲज टू द कंडिशन, काही अटी असू शकतात. आता या व्यतिरिक्त सुद्धा अमाऊंट आहे, वेळ आहे, ठिकाण आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कंडिशन्स, काही अटी या बिलामध्ये येऊ शकतात. बुकमध्ये कंडिशन नसलेला कुठलाही फॉर्मॅट दिलेला नाही आहे, पण मला जर वेगळा कुठल्या बुकमध्ये वगैरे मिळाला तर मी तो जरूर घेईन. क्वालिफाईड ॲज टू द कंडिशन वेन द ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल subject to certain conditions being fulfilled by drawer, it is known as qualified acceptance as condition. आता याच्याशी रिलेटेड कुठलाही फॉर्मॅट नाही, पण मला मिळाला तर मी तो जरूर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पुढे बिल ऑफ एक्सचेंजचे वेगवेगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत, जे आपण बोर्डवर जेव्हा घेऊ तेव्हा मी यातले काही फॉर्मॅट्स घेईन. आता आपण डिरेक्ट पेज नंबर 261वर येणार
आहोत. थेअरी पार्ट जो आहे तो थोडासा घेऊयात आणि मग डायरेक्ट आपण बोर्डवरच बाकीचा सगळा अभ्यास घेणार आहोत. पेज नंबर 261. इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आत्तापर्यंत सगळा जो अभ्यास होता हा खूप सोपा आपण व्हिडिओज पाहिले. आता इथून ॲक्च्युअल आपलं बिल ऑफ एक्सचेंज सुरू होतं. म्हणजे हा जो फॉर्मॅट प्रिपेअर करण्यासाठीचा जो भाग आहे हा पेपरला असणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बिल ऑफ एक्सचेंजच्या एंट्रीज, जर्नल एंट्रीज पेपरला असणार आहेत. लास्ट इयर सिलेबसमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये तो कंपल्सरी क्वेश्चन होता. यावेळेस तो ऑर टाकलेला आहे कशाला तरी. सो जरी ऑर असला तरी आपल्याला तो समजून घेणं अपेक्षित आहे, कारण पुढे जेव्हा तुम्ही आणखीन वेगवेगळा अभ्यास अकाउंटिंगमधला कराल तेव्हा तिथं बिल ऑफ एक्सचेंज असणारच आहे. सो इथपासूनचा जो कंटेंट आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा. त्यातलं काही कळलं नाही तर परत विचारायचं आहे, आणि जोवर समजत नाही तोवर त्याचा पाठलाग करायचा आहे. इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काही शब्द, म्हणजे मी जो सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा पार्ट वाचला होता त्याच्यात वेगवेगळे शब्द होते पहा, तर त्याचे अर्थ आपण एकेकाचे आता बघणार आहोत. फर्स्ट वन, टर्म ऑर टेनर ऑफ बिल. टर्म म्हणजे पीरियड. द टर्म ऑफ बिल इज पीरियड ऑफ टाइम आफ्टर विच अ बिल बिकम्स पेएबल. टर्म ऑफ बिल मे बी मंथ्स ऑर डेज. बिलाची ड्यू डेट किंवा बिलाची मॅच्युरिटी डेट याला काय म्हणणार आहोत आपण? टर्म. म्हणजे आज किती तारीख आहे बघा, समजा आज 8 ऑगस्ट आहे आणि एका महिन्यानंतर बिल काढलेलं आहे, एका महिन्यानंतर बिलाची मॅच्युरिटी डेट येणार आहे, तर मग त्याची मॅच्युरिटी डेट किती असायला पाहिजे? 8 ऑगस्टपासून एक महिना जर आपण सरळ काउंट केला तर किती येतं? 8 सप्टेंबर. म्हणजे त्या बिलाचा टर्म किंवा त्याचा टेनर किती आला पहा? 8 सप्टेंबर. 2 महिन्यासाठी बिल काढलं तर 8 ऑक्टोबर. 3 महिन्यासाठी काढलं तर 8 नोव्हेंबर. म्हणजे ज्या तारखेला बिल मच्युअर्ड होणार आहे, ज्या तारखेला बिलाचे पैसे मिळणार आहेत त्याला म्हणायचं टर्म, टेनर ऑर टेनर ऑफ बिल. आलं लक्षात? त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ड्यू डेट पण म्हणतात, ड्यू डेट ऑफ बिल किंवा मॅच्युरिटी डेट ऑफ बिल असं सुद्धा म्हणतात. टर्म ऑर टेनर ऑर टर्म ऑफ बिल. द टर्म ऑफ बिल इज पीरियड ऑफ टाइम आफ्टर विच अ बिल बिकम्स पेएबल. टर्म ऑफ बिल मे बी इन मंथ्स ऑर इन डेज. ते महिन्यामध्ये पण असू शकतं किंवा ते दिवसांमध्ये पण दिलेलं असू शकतं. ड्राफ्ट. The bill become acceptance is known as a draft. The bill before acceptance is known as draft. जोपर्यंत बिल ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत जो काही स्ट्रक्चर तयार केलेलं असणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण? ड्राफ्ट. डेज ऑफ ग्रेस. आता हा काय प्रकार आहे आपण हे बघणार आहोत. आधी ते वाचूयात, मग मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते. 3 extra days are allowed by law over and above the term of bill to the drawee in order to make agreement for payment of the amount of bill is known as days of grace. However, days of grace is not for bill payable on demand or at sight. डेज ऑफ ग्रेस हा काय प्रकार आहे बघा. आता मगाशीच मी आत्ता उदाहरण सांगितलं की समजा 8 ऑगस्टला बिल काढलेलं आहे एका महिन्यासाठी, तर 8 ऑगस्टपासून आपण एक महिना जर सरळ काउंट केला तर तो 8 सप्टेंबर येतो. म्हणजे माझ्या बिलाची ड्यू डेट किती आली किंवा माझ्या बिलाची मॅच्युरिटी डेट किती आली? तर 8 सप्टेंबर. पण आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं आहे की हे जे 8 सप्टेंबर ड्यू डेट येते
त्याच्यामध्ये आणखीन काही दिवस हे ॲडिशनल दिलेले आहेत की ते दिवस ॲड करून मग तुम्ही बिलाची ड्यू डेट घेऊ शकता किंवा त्या तारखेला तुम्ही बिलाचं पेमेंट घेऊ शकता. मग असे डेज ऑफ ग्रेस किती आहेत गव्हर्नमेंटने दिलेले, तर ते असणार आहेत 3 दिवस. म्हणजे 8 सप्टेंबरला जर माझी मॅच्युरिटी डेट येत असेल बिलाची, त्यात 3 दिवस जर आपण ॲड केले, 9 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर, तर 1 महिन्यासाठी जर आजपासून मी बिल काढलं तर ग्रेस डेज ॲड करून माझी बिलाची डेट कधी येणार आहे, 11 सप्टेंबर. आलं लक्षात? सो हे 3 ग्रेस डेज आहेत, हे कंपल्सरी सगळ्या बिलांमध्ये ॲड होणार आहेत एक्सेप्ट डिमांड बिल अँड ॲट साईट बिल. या 2 बिलामध्ये ग्रेस डेज नसतात. बाकी सर्व बिलांमध्ये ग्रेस डेज आपल्याला ॲड करावे लागतात, कारण ते गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. 3 एक्स्ट्रा दिवस आपल्या ड्यू डेटमध्ये ॲड केले जातात. 3 एक्स्ट्रा डेज अलाउड, हे लक्षात ठेवायचं. 3 एक्स्ट्रा डेज. 3 extra days allowed by law over and above the term of bill to the drawee in order to make arrangement for the payment of amount of bill is known as days of grace. However, days of grace is not allowed for the bill payable on demand or at sight. आलं लक्षात? 4th वन आहे बघा, डेट ऑफ मॅच्युरिटी अँड ड्यू डेट ऑफ बिल. आत्ता जसं की मी उदाहरण सांगितलं, 8 ऑगस्टला बिल काढलेलं आहे 4 महिन्यासाठी. तर मग 4 महिने किती होतात 8 ऑगस्टपासून? 8 सप्टेंबर, 8 ऑक्टोबर, 8 नोव्हेंबर, 8 डिसेंबर आणि प्लस 3 एक्स्ट्रा डेज म्हणजे 9, 10, 11 डिसेंबर ही त्याची काय आली, ड्यू डेट किंवा मॅच्युरिटी डेट. ज्या तारखेला बिलाचे पैसे मिळणार आहेत त्या तारखेला या लँग्वेजमध्ये, अकाउंटिंग लँग्वेजमध्ये म्हणायचं डेट ऑफ मॅच्युरिटी किंवा ड्यू डेट ऑफ बिल. बाकीचं सगळं वाचण्याच्या आधीच मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. ज्या तारखेला बिलाचे पैसे मिळणार आहेत ती तारीख म्हणजे ड्यू डेट ऑफ बिल किंवा मॅच्युरिटी डेट ऑफ बिल. The date on which bill falls due for payment is known as, ह्याला अंडरलाईन करा. The date on which the bill falls due for payment is known as date of maturity or due date. If the due date falls on the public holiday, the payment of bill is to be made on the preceding म्हणजे आधीचा किंवा अगोदर. मी अर्थ सांगते त्याचा. इफ द ड्यू डेट ऑफ बिल ऑन अ पब्लिक डे फॉल्स ऑन पब्लिक हॉलिडे, द पेमेंट ऑफ बिल इज टू बी मेड ऑन प्रिसिडिंग वर्किंग डे. फॉर एक्झाम्पल, इफ द ड्यू डेट ऑफ बिल इज 26 January or 15th August, which is a public holiday, then the payment of bill will be made on preceding day, that is 25th January and 14th August. हा जो IMP पॉईंट आहे ह्याला स्टार करून ठेवा, बॉक्स करा. तुमच्याकडे काय हायलायटर आहे तो वापरा. ह्याच्या 4 लाईन्स आहेत, याच्याशी रिलेटेड तुम्हाला पेपरमध्ये एकदा ना एकदा तरी प्रश्न येतोच. त्याचा अर्थ काय बघा. जसं की मी आत्ता सांगितलं उदाहरण, की जर बिलाची ड्यू डेट ही एखाद्या वर्किंग डेजमध्ये आली तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 11 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 11 डिसेंबर, 10 डिसेंबर, 26 सप्टेंबर, वॉट एव्हर इट मे बी, त्या दिवशी पब्लिक हॉलिडे आला तर काय करायचं? त्या दिवशी सुट्टी आली तर काय करायचं? बँकांना सुट्टी असू शकते, गणपतीच्या सुट्ट्या असू शकतात, दिवाळीच्या सुट्ट्या असू शकतात. जर पब्लिक हॉलिडे आलाच तर त्याच्या पुढचा दिवस काउंट होतो. मी घेणार आहे ते सविस्तर पण सांगते.
पण जर नॅशनल हॉलिडेज आले, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय सण आले, की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस आहेत ज्या दिवशी सर्व ठिकाणची सर्व कामं बंद असतात, कारण ते आपले राष्ट्रीय सण आहेत. मग हा जो फॉर्मॅट आहे किंवा ह्या जे 4 ओळी आहेत फक्त ह्या 2 तारखांसाठीच आहेत. जर बिलाची ड्यू डेट ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशीच येत असेल तर मग बिलाचा कोणता दिवस घ्यायचा पेमेंटसाठी, तर तो कोणता घ्यायचा आहे? प्रिसिडिंग डे. प्रिसिडिंग म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी बिलाचं पेमेंट करायचं आहे. म्हणून इथे म्हणलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल, इफ द ड्यू डेट ऑफ बिल इज 26 जानेवारी or 15th August, which is a public holiday, then the payment of bill be made on preceding day, that is 25th January, जो 26 जानेवारीच्या अगोदरचा दिवस आहे, अँड 14th ऑगस्ट जो 15 ऑगस्टच्या अगोदरचा दिवस आहे. बाकी इतर कोणत्याही दिवशी, इतर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी जर ड्यू डेट येत असेल तर त्याच्या पुढचा दिवस हा त्याच्यासाठी धरला जातो. हे लक्षात ठेवा. हे जे आहेत 25 जानेवारी आणि 14 ऑगस्ट हे फक्त या 2 दिवसांसाठीच आहे, इतर तारखांसाठी नाही. आता इतर तारखा कोणत्या म्हणतायत? तर 22 ऑगस्टला आपले गणपती बसतात बघा. आता गणपती बसणार म्हणलं त्या दिवशी सुट्टी असणारच आहे. मग 22 ऑगस्टला जर सुट्टी येत असेल गणपतीची तर 23 ऑगस्ट ही त्याची ड्यू डेट असणार आहे, कारण ती जनरल सुट्टी आहे, लोकल सुट्टी आहे, सगळ्यांना ती द्यावीच लागणार आहे. 23 तारखेला रविवार असेल तर 22चं पेमेंट कधी होणार आहे? 24ला होणार आहे, बरोबर. पण जर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या 2 जर तारखा आल्या तर मग 25 जानेवारी आणि 14 ऑगस्ट ह्या 2 तारखा तिथे घेतल्या जातात. आलं लक्षात? However, if the due date for some reason has been declared as emergency holiday, the payment of bill must be made on the immediate next working day. जसं मी तुम्हाला आता गणपतीचं उदाहरण सांगितलं बघा, की 22 ऑगस्टला जर तुमची ड्यू डेट येते आणि 22 ऑगस्टला जर गव्हर्नमेंटने सुट्टी दिली तर त्या बिलाची ड्यू डेट येणार आहे त्याचा नेक्स्ट डे, त्याच्या पुढच्या दिवशी. आलं लक्षात? सो 262 वर टाईप्स ऑफ ड्यू डेट, कोणत्या प्रकारच्या ड्यू डेट्स असणार आहेत त्याचे 2 प्रकार दिलेत बघा, नॉमिनल ड्यू डेट अँड लीगल ड्यू डेट. नॉमिनल मीन्स विदाउट ॲडिंग ग्रेस डेज अँड लीगल ड्यू डेट मीन्स विथ ॲडिंग ग्रेस डेज. हाच फरक आहे दोघांमध्ये, बाकी काहीही फरक नाही. बघा, नॉमिनल ड्यू डेट, डेट विच इज कॅल्क्युलेटेड विदाउट ॲडिंग ग्रेस डेज ऑफ ग्रेस टू द पिरियड ऑफ बिल इज नोन ॲज नॉमिनल डेट. म्हणजे ग्रेस डेज ॲड न करता जी तारीख आहे ती नॉमिनल आहे, आणि ग्रेस डेज ॲड करून जी तारीख येणार आहे, ड्यू डेट येणार आहे, ती काय असणार आहे? लीगल ड्यू डेट. लीगल ड्यू डेट, डेट विच इज अराइव्ड आफ्टर ॲडिंग 3 days ऑफ ग्रेस टू द नॉमिनल डेट इज नोन ॲज लीगल ड्यू डेट. आलं लक्षात? सो ह्या दोघांनाही अंडरलाईन करून ठेवा. हे कुठेतरी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर्समध्ये किंवा येऊ शकतं. कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट आहे हे मला बोर्डवरच घ्यावं लागणार आहे, हे मी पुस्तकात नाही समजावू शकत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ बिल जे आहेत आणि काही वेगवेगळे शब्द आहेत जे आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम करताना वापरावे लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. आणि बाकी होल अँड सोल सगळा अभ्यास आपण फळ्यावरच करणार आहोत. काहीही कळलं नसेल तर परत व्हिडिओ बघा. समजण्यासारखं काही नाही आहे त्याच्यात, न समजण्यासारखं काही नाही आहे. तरी देखील काही अडचण असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.